बाई पहा ना, साजरा भरेला आहे बिचारा हरभरा. कोणती जात म्हणावं ही? आमच्या इतक्या लवकर नाहीत भरत बाई हरभरे. है ना, हे जातच न्यारी आहे. मामीजी आजकाल कायच राहिलं, कायचंही काही कायचंही काही सारच भेटे. पण चव आपल्या गावरान हरभऱ्यासारखी नाही बाई. मग मुरलीनं आणलं की नाही, आणल्या मी त्याच्या जोचा घेतला तर गाठा खाल्ला. त्याची साजरी चव नाही लागत बाई, फिकटलाच लागते रेवा. आपला हरभरा कसा सुरूच लागते, असं नाही लागत काही. आणि पांढूर का आहे हा? हो, चव नाही लागत. मी बी दाणे खाल्ले ना, चव नाही लागत अशी. पण बाई सांगा ना, हा डिसेंबर महिन्यात हरभऱ्याचे म्हणजे दाणे भेटून राहिले, हरभरा भेटून राहिला हिरवा खायला जसा. आपला अजून फुलोरावर आहे जसा. फुलोरावरही नाही, फुलोराचे ह्याच फुलोरही नाही आला अजून काही. आमच्या इकडे इतक्या लवकर नाही येत ना, है की नाही बरं? किती काही पहिली व्हेरायटी असली तरी इतक्या लवकरची नाही. हे न्यारीच आहे काहीतरी. मावा ते आली काय बघ मी ना ती हवा आम्ही काय माहिती हरभऱ्याचे दाणे काढून राहिले का? अगं कायलेच काढतात इतकू शक्याचे राहू द्या. खाले आणला देणं ते दिला तो तेवढासा. त्या जनार्द भाऊन पेरला ना सतुबाई, जनार्दर भाऊंच पेरला लावून आहे नेरी जात आहे. मग ते ना दे येऊ खायले. हे गेलते त्याच्या वावराच्या इकडे तर काही दाणे गिरे नका काढू म्हणा, खाऊन घेऊ तसाच. एक मुठ्ठा आहे तो. कळा नाही लागत काय? मी म्हणलं बाई आणली तर मग हरभऱ्याची भाजी भाजी करसान दाण्याची म्हणून बसली होती माय काढायला. नाही जाऊ दे, काय जाऊ दे. नवायचा तसंच खाल्ला जाते तो. नवायचा दिला त्यानं उलसाक. माय बाई जनार्दन हा पेरला का हरभरा? आपला पेरा. हे काय हो, ही लय पिकत अशी बाई नाही तर हा. हे हायब्रिड पिकं तशीच असतात, बद बद पिकतात ना. मग लोक पेरतात. काय करावं लागते चवीचं, काय करावं लागते कायचं. काय खायला नाही लागत बाई. मी ना साजरा नाही लागत की नाही. गावरान हरभऱ्याची सर नाही. गावरांची सर नाही, आपला नेराच लागते. ह्याच जसा हे दाना याचा जाळ आहे बठ्ठर आहे. असा कवळा दाना आहे नाही पाहिला ना, लाय नाही दाना असला तरी कवळा नाही. ते पेरला पिकले होती म्हणतात, म्हणजे पिकतील म्हणतात ना. हा हो, अन्नच पेरतात लोक आता. पाहिजे पुढच्या वर्षी सरगाव तुमचं हेच पेरते. लोकायला काय करावं लागतं मग, पिकाले उतरला की झालं. अहो मा मनोरचा फोन आलता. मनोर म्हणे वहिनीने बसून दिलं एसटीत, वहिनी येऊन राहिल्या. माय बाई हो का आले? तू तर अशी आहेस का आले? ते आल्यावर म्हणशील नाही तर का आले आली अजून फुगीन ते. आता येऊन राहिले शिन भेटीले, नाही तर काय येणार आहे? येत शिन भेटीले. माय बाई मग मनोर नाही येऊन राहिला का? नाही तो नाही येऊन राहिला, तेच येऊन राहिली. मला ते लेकर ह्याच सांग काय माहित. मनोरने एवढं सांगितलं फक्त, बाई पाहुण्याले फाट्यावर धाडजो, ही एकली येऊन राहिली तर इले मग सोबती नसलं तर पंचायत होईन करी. मग ते काय जवळ चालले आणा लागते का? काही घरी आणा लागते का? ते चाललेच नाही तरी फाट्यावर तर मग काही आणतील. मी ना ते माचीचा डबा सरेला आहे ना, मग माचीचा पुळा सांग ना, आणशील गावातून. सतुबाई गावातल्या दुकानात भेटते ते, आणता येते गावातूनच. बाकी तर काही नाही ना बाबाई. मला काही माहित नाही बघा काय काय नाही तर मग चालला असतो तर जसं मग आणीन मग काही. मग पाहुणे येऊन राहिल्या का सांग बाई, मी जात होती आज. मग थांब ना हो बाई, तुम्ही हात गमते साजरं बोलायचं आले हात थांब ना. भरल्याच घाई घाई करता बाई जायची. हा राहा ना 2-4 दिवस. नाही हो माय, मामीजी पाहिलं नाही का बुवा घरी आहे ना, ते लाईनी देते मनात आली तर. नाही तर त्याचं काहीच केलं असलं की देतही नाही. भला पंचायत आहे माय, 2 सुना आहेत पण भाकरची पंचायत आहे. काय सांगता आता, जाऊ द्या. म्हणून या माणसाला असं आहे, या म्हणून आपल्या संग तर गमत नाही. त्याचा जवळपणा वाया जाते ना. तिला अजूनही वाटते की तीन तेले मानपानच असला पाहिजे सासरवाडीत हमेशा जाऊ नये. आता झालंय आता म्हातारं, पण तरी बी त्याचं ते चालूच आहे माय. काय कुठे नांदी लागता तर जाऊ द्या. म्हटलं आज जात होती. सांग मग आता पाहुणे बाई म्हणतील मी येऊन राहिले आणि गेले. थांबा व सतुबाई, घाई नका करू थांबा. आता माझी भाऊज येऊन राहील ना, मग भेट होते. सकाळी परवा जाय का परी, तेच का किती राहते ती चाललीच जाईल. थांबा जायची घाई नका करू. का आले व मी जातो ना. आता काय एकला जाता का? तुमचा भाऊ नाही घरी, सकाळी आपस ते तुम्हाला नेऊन देते. थांबा, एवढी काय घाई आहे? देते देते माई पोरगी. एक टाइमची भाकर देत नाही का? माई पोरगी देते. फोन लावतो मी तिले, अशी कशी देत नाही सांगतो तिले. हो माय तुझी पोरगी लय तो सारखीच गुणाची देते. काही फोन घेऊन नाही लावा लागत. जाऊ दे. बरं सकाळी जाऊ का मी? हो मग असं होईन माय तुझी भाऊ जाई म्हणीन बाई त्यान गेल्या माहित होईनच तिले. जाऊ दे मग असं करतं, मग सकाळी जाईन मग आता. का माय सांग ना मग संध्याकाळचं काही कसं काय करायचं काय करायचं. पाहुणे आल्यावर करा का मग?
पाहुणे कोणची दही नवाळी आहे का? आपच आले की करता लागते का? आधीपासून काय करून ठेवा लागते? पाहुणे कोणती याच्यातली येऊन राहिली? आता मी दिसली ना की शिवम असा येते पळत पळत, दिदी दिदी मस्त म्हणते मला, दिदी दिदी शिवम. अरे आई जवळ आहे वाटते, माग तिकडे तर नाही, नवीन घरात तिकडेच आहे वाटते. शिवम कोण आलं? आता ना पटकन जातो मी, काय तो काय करून राहिला. मी दिसली ना की पळतच येते माझ्याजवळ. पिंकी काऊन आली मला लवकर? थांब ना, शिवमले सांगू नको ना. शिवम कुठे? थांब मी त्याला भक्कन करतो. कसा करते मग? आव तो घरी नाही. पण तू काऊन आली लवकर? आज लवकरच झाली का ट्युशन? तू तर गेली तर सांगलं नाही की लवकर येशील का काही काऊन लवकर आली? अव आई ते काहीच नव्हतं ट्युशन मध्ये. तुम्हीच करा मग सगळ्या पट्ट्या आल्या, मग मी बी चालली आली. आता माय बाई मग असं म्हणतात येणं, आज लोक तर नाही आली काही म्हणतात. असे रिकामे धंदे करू नको ना. ते ट्युशनचे मास्तर लोक कल्ला करतील ना. एवढा मोठा पैसा भरला तर बाकीच्या पट्ट्याचं काय करायला लागते आपल्याला? त्या आल्या तर आपणच बसा. किसण्या नव्हता का सोबती? हा किसण्याला बसून ठेवा, तो राहते मग तुला यायला सोबती. मग आवा तू आलाच नव्हता ना आज. तो आला नव्हता ना म्हणून तर मला त्या पोरीसोबत वापस यायला लागलं. नाही तर मग मी आलीच नसती. जाऊ दे, काही नव्हतं, काही नाही हेच होते ना, म्हणजे शिकवणार नव्हते ना. तर मग आम्ही चालला आलो. बरं शिवम गेला कुठं? हवा तो बाबा संग गेला फाट्यावर. काय ले? माय मामी येऊन राहिली. मामाचा फोन आलता, मामी येऊन राहिली आणि मामा काही येऊन नाही राहिला संग. मग तिले आणायला गेले बाबा फाट्यावर. मग येली बी नेलं. येली नेलं मग सायकलवर बसून. मामीची थैली घेते सायकलवर आणि येतील पैदल पैदल. ते म्हणलं राहू द्या याले, येतो जा. हा लागे ते निघाले तर लागे हात मग भू भू करत हे करत, जाऊ द्या नेतो म्हणत. माग लागला तर नेलो मग. पाहतीन मग आता, नाही तर मामीला ऑटोत देतील बसून. बाबा शिवम सायकलवर येतील. काय मी त्याला काय करतात तर. मी आता म्हटलं तिला पैदल नका आणू, नाही तर मामी तर माहित आहे तुले 7 जन्म तेच पूर्वी माय पाहुण्यानं मला पैदल आणलं. पाहुण्यानं मला 10 रुपयासाठी पैदल आणलं. तेच नादा लावीन. मग त्याला म्हटलं बाई एली तिला ऑटोत दे जा म्हटलं बसून. अरे बाई येऊन राहिली का? जगे येऊन राहिला का? काय सांगा आता पोटेले सुट्ट्या आहेत का, कसं काय आहे काय सांगा त्याला मला माहित नाही. पण मामाचा दयपारूनच फोन आला, मामी येऊन राहिली भेटीले. मग आता मामा येऊन नाही राहिला, मामीची येऊन राहिली एकली. काय नाही कशी येऊन राहिली, आपण काही पुसलं नाही एवढं कसं विचारतो फोनवर. गेले तर बाबा त्याला आणायला. तू बरी आली घरी, मग जाऊ दे. काय मग तुम्ही मग हात पाय घेत धुतले का तुझ्या? हा म्हणून तू आज वावरात नाही गेली का मग? नाही व मग वावरात तर मी तशी नव्हती गेली म्हणा, तिचं याचं काही नाही. सकोरत मी हुका नव्हता घेतला कोणाचा. तर मग गेलीच नाही. तर मग आता मग म्हटलं साडी चिडी घाला. कशी दिसून राहिली ही साडी? मस्त दिसून राहिली आई. आई चारशे बांगडा काही घेतला हे तुझे? अहो त्या अशा आट्यान देल त्या होत ना, तो ध्यान नाही का? तुल 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 लक्ष नशील. अशा हाताने देल त्यानं या साडीवर पाहिलं जसं की मॅचिंगच झाल्या. मग घातल्या. काय व घंटा भर राहू देतो, काढून टाकीन. मग एवढा मोठा बांगडा फुटतील. घरी धंदा करताना कामाधंद्यात फुटत नाहीत का? साजऱ्या बांगड्या आहेत. या साडीवर मॅचिंगच झाल्या. मग घातल्या. साडी साजरी दिसते की नाही पिंकी? पिंकी ही साडी माहित आहे का तुले? नाही बा कुई घेतली बाई हे. मस्त आहे व नरम नरम. अव हे मंदा काकूच्या घरी नव्हती गेली का मी? त्याच्या मोठ्या भावाच्या लेकराचे जावळे काढणं होते टाकी दिलती ते होय ना. ते होय पाय न साजरी साडी दिलती ना, मी ठेवून दिलती तशीच. आता फालतू केला त्याले. साजरी साडी आहे ना घातली, घालाजोगती साडी दिली त्यानं मला. हा ते मंदा काकूचे पप्पा श्रीमंत आहेत ना आई. मग त्यांनी सगळ्याला सगळ्यात दिल्या असतील ना अशा माझ्याच्या. अशाच्या घरी जायला पुरते का बाई? थोडासा खर्चही झाला, भाडंही लागलं तर पुरते. हा चांगली साडी भेटते ना. भाड्याचा खर्च निघून येते. साडी आणली माय बाई. आपण बी बायतीला नेलता ना, मग बायतीला नेलता मी साजरे चांदीचे मनगट नेलते त्या लेकराईले. साडी आणण्यासाठी जायला पुरते नाही. चल बाई मामी हे बाय एवढा अंगण झाडून घे बरं. मग झाडतो ना, मामी का कुठची पाहुणी नाही काय? राहू दे झाडतो मग मी. आजी कुठे गेली? आत्या नया घरातच नाही तर दिसतात पुढेच तर बसेल आहेत.
मी इकडे आलती. म्हटलं हे इकडलं पाहा म्हणलं. मग गेली तर तसा दरवाजा उघडा टाकून गेलती. म्हटलं माय उघडाच राहील म्हणून लावायला आलती मी इकडे. मग पुढे तशी ना आजी बसेल. आताही जातो म्हणे. मी म्हणलं थांबा मग, आता मामी येऊन राहिली म्हणून थांबली आता. आता चालली होती. मी ना वा आई शांत काकू आली बघ. माय बाई लस तयारी गियारी करून कुठे चालली का व कुठे गावा चालली का? नाही व शांताबाई, गावाला गावा कुठे जाता माय. अहो शांता काकू, मला जरी पाहुणे येऊन राहिले ना म्हणून मला आईनं नवीन साडी घातली. हो माय बाई कोण येऊन राहिलो सांग बाय. मी चालली बाय बस बस तशीच. मला काही काम नव्हता. झाले माय घरचे काम. म्हणलं चला जाऊन बसा घंटाकभर. सतूबाई येलाय म्हणते मी आलती व माय. बरं जाऊ दे मी जातो मग. कोण येऊन राहिलं माय बाई? हो माय बाई शांताबाई, मग का आल्या तो का झाला ते का वापस? आणि पाहुणे कोणचे येऊन राहिले इंग्लास मैची? अव माय माय भाऊज येऊन राहिली आणि पिंकी काही बोलती, तिच्यासाठी नाही घातली साडी. अव शांताबाई, ही मंदाच्या बाबाच्या घरची साडी आहे ना, ते माग गेलतो तिकडे जावळे काढायला, टाकतो दिलती मला. ते फालतू केला नाही, साजरी आहे ना. हो मला याच्यातली गुलाबी रंगाची होती. तुला हे दिली नाही, अशीच आहे माई, फक्त रंग अलग आहे. बरोबर आहे. म्या फालतू केलीच नाही बिचारे. मा बहीण दिली ते, म्हणजे तिला आवडली ते. मग तिनं तिनं नेली, तिनं घातली. हो अशीच होती हो माई. बरोबर आहे. असं काय माय भावज आहे आपली माय. मग मनोर येईन ना. अव हे पाय मनोर आला की नाही मा घराच्या इकडे धाडजो बरं. का मागच्या बारी ना तो म्हणे कुठे त्याच्या गावाची गाडी जाते म्हणे, हे कंबरले टोंगायले लेपला यायले जातात म्हणे. मी विचारतो म्हणलं त्याला, भुलली याद तापासून त्याची माई भेटही नाही. आला की मा घराच्या इकडे धाडजो बरं. मी बी जाईन बाई. मै भल कसा तरास होऊन राहिला मला टोंगायचा आणि कंबरचा. मी ना जशी जशी थंडी पडून राहिली तसं तसं लयच त्रास होऊन राहिला. आता नाहीतरी योगायोगाने येते म्हणून तर मग मी त्याला विचारतोच. अन त्याला जेठाले पैसे मागतो आणि जातो बाई. अव शांता काकू, माय मामा नाही देत, फक्त माय मामीच येते. माय बाई मामा येत नाही, मामी येते का व? काय झालं? साजरा आहे ना सारा? नाही वहिनी साहेब अचानक येऊन राहिल्या म्हणून विचारलं. नाही असं अवकानी पाणी असं अबिळ येत नाही ना काही. काय शांताबाई, भाऊ जाईल काही म्हणू नका ना. मा शिंगलभर चहा पाजते ती पाजणार नाही ना. अवकानी पाणी असो का वादळी वारा असो, आलं की म्हणा लागते बाई. बरं झालं आलं, थंडगार वातावरण केलं बाई. भलकासा उकाळा होता, गरमी कमीच झाली बाई. पाण्यानं लय बरं वाटलं असं म्हणा लागते भाऊजाई आली की.